जय जय रघुवीर समर्थ। निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सीणली वेदवाचा। विवेके तदाकार हो निराहे, मना संत आनंत शोधो निपाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 148 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या काही श्लोकांमधून समर्थ आम्हाला मना संत आनंत शोधूनी पाहे या अत्यंत परम गहन असलेल्या शाश्वत परब्रह्म वस्तूचा हे मना तू शोध घे असा बोध देत आहेत। परंतु आम्ही सामान्य जीव आहोत, सर्व बाजूनी आम्ही अशाश्वतामध्येच गुरफटलेले आहोत। आमचा संसार, ही मुलं बाळ, हा पैसा अडका, हा मान लौकिक आणि हा देह हे सगळं अशाश्वत आहे हे विवेकाच्या भूमिकेमधून कळालं। पण या विवेकाच्या भूमिकेमधून आम्ही जेव्हा या सगळ्या अशाश्वताला सोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात येतं की हे सोडता येऊ शकत नाही। आणि हे सोडून जायचं तरी कुठं? या अशाश्वताचा संग आपण कुठं जरी गेलो तरी आपल्या बरोबरच येतो ना। श्री महाराज एक फार छान गोष्ट सांगायचे की एकदा एक मनुष्य असा संसाराला कंटाळून वनामध्ये गेला। तिथं काटक्या कुटक्यांची झोपडी बांधली, चूल तयार केली, कुठून तरी गावामधून माधुकरी आणली, येताना काही भांडी कुंडी आणली, संसार थाटला, स्वयंपाक करू लागला आणि एक दिवशी भिक्षेला जाताना एक कुलूप देखील घेऊन आला आणि आपल्या झोपडीला कुलूप लावू लागला। तेव्हा मनामध्ये विचार आला की जर इकडं वनात येऊन झोपडीला कुलूप लावायचं होतं तर मग घरामध्ये काय अडथळा होता? सज्जनो, ही कथा आमच्या प्रत्येकाचीच आहे। या अशाश्वतापासून कुठं पळणार, कुठं जाणार? या त्रिभुवनामध्ये असं काय आहे जे शाश्वत आहे? अगदी स्वर्गाधिक भोग देखील जरी घ्यायला गेलो तरी देखील ते देखील अशाश्वताचेच भोग आहेत। हे सगळं काळाच्या अधीन आहे, हे सगळं मायेच्या अखत्यारीमध्ये आहे। त्यामुळे इथून पळून जाणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही। आणि मग जर त्याच्यामध्ये राहिलो तर शाश्वताचा विसर पडतोय। शाश्वत आमच्या काही केल्या लक्षात राहत नाही। पूज्य बाबा गमतीने एकदा म्हणाले की मी एकदा ठरवलं की आपण सकाळपासून आपण आत्मा आहोत या भूमिकेवरती राहायचं आणि सतत ते मनाला स्मरण देत राहिले की आपण आत्मा आहोत, आपण शाश्वत आहोत। आणि तेवढ्यात आतून वहिनींचा आवाज आला, अहो चहा तयार आहे, येताय ना? चहा म्हणता क्षणी लगेच उठून स्वयंपाकघराच्या दिशेने त्यांची पावलं वळली। ते गमतीने सांगायचे, म्हणायचे असं आपलं हे सगळं आत्मतत्वाचं चिंतन आहे, शाश्वताचं चिंतन आहे। म्हणजे अशाश्वतामध्ये राहत असताना शाश्वताचं नित्य अनुसंधान ठेवणं अवघड आणि शाश्वताच्या अनुसंधानासाठी कितीही अशाश्वताचा त्याग केला तरी देखील अशाश्वतपण हे कुठंच संपत नाही। जोपर्यंत हा देह आहे, जोपर्यंत हे मन आहे, तोपर्यंत हे अशाश्वतपण आमच्या बरोबरच आहे। मग आता इथं मोठा प्रश्न पडतो, तो करे क्या? या अशाश्वताचा संग कसा सोडायचा?
शाश्वताचं अनुसंधान कसं जोडायचं, अशाश्वतामध्ये राहून शाश्वताला शोधण्याचा काही मार्ग आहे का? आणि सज्जनो, त्या मार्गाचं प्रत्यक्ष दर्शन आहे सद्गुरू, त्या मार्गाचं प्रत्यक्ष दर्शन आहे ही संत मंडळींची चरित्र, जे अशाश्वतामध्येच राहिले, अशाश्वतामध्येच या लोकांच्या बरोबर राहून अशाश्वताच्या बद्दलच त्यांनी चर्चा केली, पण ते निरंतर शाश्वताशी तादात्म्य पावले. हे होऊ शकतं, हे घडू शकतं. कसं घडू शकतं? आपल्या जीवनाची नेमकी दिशा काय असली पाहिजे, यासाठी हे सगळं काही समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये सांगतायत. काय म्हणतात समर्थ? निराकार आधार ब्रह्मादिकांचा. हे जे परब्रह्म तत्व आहे ना, त्याला आम्ही कुठल्याही पद्धतीने वस्तू रूपाने समजायला गेलो तर वस्तू म्हटलं की त्याला आकार आला, काही गुणधर्म आले. पण या परब्रह्म रूपी शाश्वत गोष्टीला ना आकार आहे, ना गुणधर्म आहे, सदा संचले अशा अवस्थेमध्ये ते आहे. परंतु असं असूनही त्याला नेमकं ते अशा रूपाने दाखवता येऊ शकत नाही. पण असं हे निराकार असूनही, गुणातीत असूनही या ब्रह्मादिकांना आधार देणारं हे तत्व आहे. श्रीमद भागवतामध्ये ब्रह्मदेवाने स्वतः स्तुती केली भगवंताची, आणि भगवंत प्रगट झाले आणि त्या ब्रह्मदेवाच्या निमित्ताने त्यांनी या सृष्टीचं निर्माण केलं. ही कथा आपण जाणता. त्यामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेव देखील म्हणतात की ही मी केलं असं मला काही दिसत नाहीये, कारण माझ्या मागून एक विलक्षण अशी शक्ती, एक ऊर्जा मला निमित्त करून त्यातून प्रवाहित होतीये, एवढंच मला कळतंय. आणि बघा सज्जनो, काय गंमत आहे, आम्ही या ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये निर्माण झालेले एक कृमी कीटक, आणि इथं आम्हाला वाटतं की आम्ही जग बदलायला निघालो आहोत. आम्ही आमच्या कर्तृत्वाने या सगळ्या जगाला एक वेगळा रंग द्यायला निघाले आहोत. खरोखर हे सगळं त्या भगवंताच्या एका विलक्षण शक्तीची ही एक निर्माण झालेली स्थिती आहे ब्रह्मांड म्हणजे. त्यामुळे ते निराकार आहे, निर्गुण आहे, निर्विकल्प आहे, परंतु तेच या ब्रह्मदेवादिकांचा आधार आहे, ज्याच्या आधारावरती ब्रह्मा विश्वाचं निर्माण करतो, विष्णू भगवान त्याचं पालन करतात आणि महादेव त्याचा संहार करतात. हे उत्पत्ती आणि स्थिती आणि लय या तीन अवस्थांमध्ये काळाच्या अधीन बांधलं गेलेलं, आणि ह्या तीन गुणधर्मांचे हे तीन प्रमुख देवता ब्रह्मा विष्णू महेश, आणि या सगळ्यांना खरं जर आधारभूत कुठलं तत्व असेल तर ते हे शाश्वत तत्व आहे. जसं एखाद्या रंगमंचावरती नाटक चालावं, त्याचं कोणीतरी डायरेक्शन करावं, कोणीतरी प्रोडक्शन करावं, कोणीतरी त्याच्या या सगळ्या गोष्टींचं सृजन करावं, त्याप्रमाणे हे ड्रामा या ऑडिटोरियममध्ये चालत असतो. आणि जसं एका टप्प्यावरती पडदे पडतात, त्याप्रमाणे कल्पांताला या सगळ्या या सृष्टीचा खेळ संपतो, सगळं काही त्या परब्रह्मामध्ये पुन्हा विलीन होतं, आणि पुन्हा एका मोठ्या विश्रांतीनंतर पुनश्च हा खेळ मांडला जातो. हे सगळं चाललंय ते एका आधारावरती चाललंय, निराकार आधार ब्रह्मादिकांचा. जया सांगता सीणली वेद वाचा. त्याचं वर्णन, त्याचा तर्क, हे सगळं सांगणं हे वाचेचं, बुद्धीच्या, गणिताच्या पलीकडचं आहे. आमच्यासारखी मंडळी त्याला अनेक पद्धतीने सोपं करण्याचा प्रयत्न करतात, परंतु सज्जनो, तरी देखील ती वाणी ही सत्यापासून परेच राहते, कारण तिथपर्यंत वाणी पोहोचणं हा वाणीचा विषयच नाहीये. वाणी त्याला बघूच शकत नाहीये. मग आमच्यासारख्या जीवांचा आधार देखील तेच आहे. मग अशा या अशाश्वताचा हा जो सगळा खेळ मांडलेला आहे, तो देखील या शाश्वताच्याच भूमिकेवरती मांडलाय की नाही, हा सापेक्ष सिद्धांत जर लक्षात आला, जसं लेकरू आहे, जरी ते व्रात्य असलं तरी ते त्या आई वडिलांच्याच पोटी जन्माला आलंय की नाही, त्याप्रमाणे हे विश्व हे मिथ्या आहे, सगळं ठीक आहे, पण हे त्याला आधारभूत आहे, ते परब्रह्म तत्वच आहे की नाही. मग या अशा अशाश्वताला आम्ही मिथ्या समजून त्यागण्यापेक्षा या अशाश्वताचा जो आधार आहे त्याच्याशी निरंतर संलग्न राहणं,
हे या अशाश्वतामध्ये राहून शाश्वताचं अनुसंधान ठेवण्याचा राजमार्ग आहे. मग हे सगळं जे सायन्स मी तुम्हाला सांगतोय, हा जो सगळा थेअरीचा भूमिका मी तुमच्या समोर मांडतोय ना सज्जनो, ही आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली कशी उतरवायची हा खरा प्रश्न आहे. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता सीणली वेद वाचा, तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत आनंत शोधून पाहे. सज्जनो, मला असं वाटतं की या अशाश्वताला मिथ्या समजून राहताना आपण या अशाश्वत विश्वाचा आधारभूत होणं म्हणजे त्या निराकाराशी तद्रूप होणं आहे. आहा, अंगावरती रोमांच येतात सज्जनो जेव्हा असं एखादं तत्व समर्थ माऊली हृदयामध्ये प्रकट करते तेव्हा. या अशाश्वताला आधारभूत होऊन जीवन जगणं म्हणजे विवेकाने शाश्वताशी तदाकार होणं आहे. म्हणजे कसं? एक गोष्ट सांगतो श्री महाराजांच्या जीवनातली, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराजांच्याकडे एकदा एक माय आपल्या छोट्या लेकराला घेऊन आली होती. 3-4 वर्षाचं पोरगा असेल. त्याला काहीतरी रोग झाला होता. महाराजांनी तिला रामाचा आधार दिला. म्हणाले काही हरकत नाही बाई, राम बरं करेल, बरं काळजी करू नको. दररोज रामाचा अंगारा, रामाचं तीर्थ महाराज त्या मुलाला द्यायचे. पण बघत होते हळूहळू त्याची प्रकृती खालावत चाललेली आहे. आणि एक दिवशी काय झालं, थोरल्या राम मंदिराच्या मागच्या पटांगणामध्ये एक लग्न होतं, विवाह होता. दुपारहून गोरज मुहूर्तावरती विवाह होणार होता. सगळीकडे विवाहाची धामधूम चालू झाली. मांडव टाकण्यात आला. नातेवाईकांची लगबग सुरू झाली. आणि त्याच वेळेला दुपारी या लेकराने प्राण सोडला. आता बघा परिस्थिती किती गंभीर आहे की मंदिरामध्ये ती माय हंबरडा फोडून जोरजोरामध्ये रडतीये, कारण की तिचं लेकरू मेलं. आणि इकडं विवाहाची तयारी चाललेली आहे. महाराज आले आणि त्या लेकराला आपल्या उराशी धरून ते देखील धाय मोकलून रडू लागले. कधी कधी वाटतं त्या आईचा आवाज मोठा होता का महाराजांचा, हे खरं तिथं बघूनच आपल्याला कळालं असतं. शेवटी ती माय महाराजांचं सांत्वन करू लागली. म्हणे महाराज नका रडू, नका रडू. महाराज आपण किती प्रयत्न केले महाराज, पण आता रामाचीच इच्छा नव्हती, त्याला काय करायचं. रामाचीच इच्छा नव्हती असं म्हणता क्षणी महाराज रडण्याचे थांबले. पटकन म्हणाले माय तुला कळतंय ना, हे रामाच्या इच्छेने सगळं होतं, हे तुला पटतंय ना. झालं गेलं, आता सोडून दे. आता या लेकराचा आपण अंत्यसंस्कार करू, उगीच मनाला ग्लानी आणू नको. बघ रामाने सगळं गोड केलंय की नाही. असं म्हणून तो मृतदेह पुन्हा त्या आईच्या मांडीवरती दिला. कोणाकडून तरी सांगून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी त्यांनी सुरुवात केली. इकडं पटकन आले, कोणतरी सांगायला लागलं महाराज अहो लग्नाची तयारी झालेली आहे, वेळ आलेली आहे. हो का? पटकन महाराज स्नान करून आले, नवीन सुंदर कफनी घातली आणि महाराज त्या आनंदोत्सवामध्ये सहभागी झाले. सगळ्यांशी हसून खेळून बोलू लागले. हरिपंत मास्तर या दोन्ही प्रसंगांमध्ये महाराजांबरोबर होते. ते म्हणायला लागले की नेमके खरे महाराज ह्याच्यातले कुठले? त्या आई बरोबर रडणारे महाराज खरे का या लग्न कार्यामध्ये आनंद मानवणारे महाराज खरे? पण आता हा प्रश्न विचारायचा कसा गुरुला? रात्री महाराजांचे पाय चेपत बसलेले असताना श्री महाराज अंतर्यामी होते. त्यांनी क्षणामध्ये जाणले ह्यांच्या मनातला विचार. आणि महाराज म्हणाले अहो मास्तर, हे संसाराचं रूपच असं आहे बरं. एका डोळ्यामध्ये दुःखाचा आणि एका डोळ्यामध्ये आनंदाचा अश्रू घेऊन जगावं लागतं. सज्जनो, हे आहे निराकार आधार ब्रह्मादिकांचा. हे अशाश्वत जग आहे, पण हे मिथ्या म्हणून त्यागणं नाहीये ना. दुःखाच्या पायी त्या आनंदावरती विरजण घालणं आणि त्या आनंदाच्या पायी या दुःखामध्ये सहभागी न होणं, हे सगळं काही आमच्यासारख्या सामान्य जीवांनी बांधलेले नियम आहेत. त्या त्या क्षणाबरोबर वाहत राहणं आणि त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या जीवांना आधार देत राहणं, हे आहे ते शाश्वत रूप. आणि मला वाटतं की इथं हे कोडं सुटतं. सज्जनो, जेव्हा राम भजन असं अंतरंगामध्ये रोमारोमामध्ये मुरतं ना, त्यावेळेला रामचरित मानसची ही चौपाई सिद्ध होते. उमा कहहु मैं अनुभव अपना, सत हरि भजन
जगत सब सपना. हे उमे महादेव म्हणतोय, पार्वती ऐक, माझा अनुभव सांगतो तुला. अनुभव हाच आहे की या विश्वामध्ये केवळ हरिभजन सत्य आहे आणि बाकी हे सगळं विश्व स्वप्नवत आहे. हे स्वप्नवत असलेलं विश्व हे जाणणं हे केवळ हरिभजनाच्या आधारानेच आम्हाला शक्य होऊ शकतं. नामस्मरण जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये उतरतं, रोमामध्ये, रोमामध्ये, एक एक थेंबामध्ये जेव्हा भिंतं ना सज्जनो, तेव्हा या विश्वाचं स्वप्नवत पण तर कळतं. पण या स्वप्नवतपणाला कळल्यानंतर जसं एखादं स्वप्न हे देहाच्याच आधारावरती आम्ही बघतो ना, देहच नसेल तर स्वप्न कुठून असेल, त्याप्रमाणे जो विवेकी आहे तो हे जाणतो की हे स्वप्नवत प्रपंच आहे, ठीक आहे, पण याला आधार तर कोणीतरी शाश्वतच आहे ना. आणि हे श्री महाराज सांगताना म्हणायचे की प्रपंच मिथ्या आहे, ठीक आहे, पण त्याला मिथ्या म्हणून उगीच सतत दूषण देण्यापेक्षा त्याला निर्माण देखील त्या रामानेच केलं आहे असं समजून नको का राहिला आपण. आणि सज्जनो, हे ज्याला कळतं ना, तो कधीच प्रपंचामध्ये उदासीन होत नाही. ही अध्यात्म मुरल्याची अवस्था असते की तो या सगळ्या जीवनातल्या लाभ आणि हानीला एका सम्यक भूमिकेने बघतो. कारण हा शेवटी खेळ आहे. स्वप्नामध्ये जिंकलो काय आणि हारलो काय काही फरक पडत नाही. श्री महाराज म्हणायचे त्याचा प्रपंच कसा असतो, तो एखाद्या कोर्टातल्या वकिलाप्रमाणे प्रपंच करतो. कोर्टातला वकील जसा आपल्या अशिलासाठी तावातावाने भांडतो, पण सरी तो उद्या केस जिंकला काय आणि हारला काय तरी देखील त्याला मिळणारी फी ही जशी तेवढीच असते. त्याप्रमाणे प्रपंच हे स्वप्नवत आहे, अशाश्वत आहे, हे जाणावं, पण त्याचा आधार होऊन राहावं. त्या आधाराच्या आधारानेच कधी कधी या प्रपंचासाठी भांडावं देखील लागतं, पण तो भांडण वकिलासारखं करावं. आणि हे सगळं करत असताना आपल्यापासून 4 लोकांना आनंद मिळेल. सज्जनो, हे त्या सच्चिद आनंद रूपाचा आधार घेण्याचं आपल्या जीवनामधलं दर्शन आहे. बघा, झाडाची मुळं जमिनीच्या खाली वाढतात, पण ते पाणी मात्र थेट शेवटच्या पानापर्यंत जातं, होय की नाही? तसं या आधारभूत तत्वाशी तद्रूप झालो. जे आधारभूत तत्व काय आहे? सच्चिद आनंद. ते आनंद स्वरूप आहे आणि त्या आनंद स्वरूपाचं पाणी मग या देहाच्या सगळ्या अंगांमध्ये जातं आणि त्यामुळं मनुष्य भांडता भांडता क्षणामध्ये मिस्किल होतो, विनोदी होतो, पटकन कोणाचं दुःख बघितलं की रडू लागतो. हे सगळे रस त्याच्या आतमध्ये पाझरू लागतात, कारण तो विवेकाने त्या सच्चिदानंदाशी एकरूप झालेला असतो. विवेके तदाकार होऊन निराहे, असं त्याच्याशी तदाकार होऊन राहावं. ते परब्रह्म अर्थात तो श्रीकृष्ण, तो श्रीहरी अत्यंत खट्याळ आहे. त्याच्या लीला अगाध आहेत, अतर्क्य आहेत. अशा या श्रीकृष्णाचं चरित्र, त्याचं ते मिस्किल हास्य, त्याचं ते सौंदर्य, त्याचं ते आपल्या भक्तांसाठी धावून जाणं, त्याचं ते डोळ्यामधले अश्रू आठवावेत. सज्जनो, ते निराकार आधार ब्रह्मादिकांचं आहे. असं हे जीवन जगणं, आनंद स्वरूप जगणं, हा विश्व स्वप्नवत जाणून त्यामध्ये आनंद स्वरूप राहणं आणि लोकांना आधारभूत होणं, हेच मना संत आनंद शोधून पाहे याचं रूप आहे. सज्जनो, विवेकाने आपण देखील या अनुभवाला घेऊन जगावं, हे श्री समर्थांच्या चरणी मी मागतो. आता पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय